हो व्हॉट अ शॉट. सगळेच लोक पहिला ज्यावेळेला फटका घेतात त्यावेळेला म्हणतात की तो ट्रायल बॉल आहे, पहिला मान देवाला. पण इथे पहिला मान हा षटकाराच्या रूपाने बघा दुरून कशा पद्धतीने खेचलाय. फुल पेस ऑफ द बॅट आणि चेंडूला मिडविकेटच्या डोक्यावरून पाठवत असताना 6 धावा. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये आजच्या दिवसाची शेवटची मॅच आपले भेटीला आले. ग्रामीण गट आपण बघतो आणि ग्रामीण गटामधून वैतरणा अ, वैतरणा ब, चंदनसरचा दुसरा अजून एक गट, असे 4 गट ग्रामीण गटामध्ये खेळताना दिसणार आहेत. आईजूत आणि कसराळी पहिली बॅटिंग करत असताना जय आणि विनीत प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये. जयने फॉर्म कायम ठेवला आहे या मॅचमध्ये सुद्धा. व्हेरी फर्स्ट बॉलवरती षटकार. यावेळेला मिस टाइम, पण उंची लांबी अंतर छूम अंतर, चेंडू सीमा रेखा पार, लॉंगनच्या डोक्यावरून अजून एक बहारदार षटकार. या क्रिकेटच्या मैदानात जवा खेळ येतोय रंगात. अरे मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. थँक्यू डीजे. षटकार आला, 6 धावा आल्या, लगातार 2 षटकार. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळचं सत्र गाजवण्यासाठी आम्ही तयार आहोत, सज्ज आहोत असं सांगत असताना षटकाराने स्वागत केलं. पुन्हा एकदा फुलालने थक्क झाल्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ आणि त्याच्यावरती फुलचा फटका. अजून एक धमाकेदार लगातार 3रा षटकार. कैलास पाटील काकांचा पालघर जिल्ह्यात आहे दरारा. जो बी भिडला काकांना थँक्यू. चला मैदानाच्या दिशेने जाऊया. ज्या ठिकाणी पहिलं षटक संपन्न झालं आणि पहिल्या षटकामध्ये 23 धावा धावफलक, 23 रन्स ऑन स्कोअरबोर्ड. पहिल्या 3 चेंडूवरती 3 षटकार, दुसऱ्या पुढच्या 3 चेंडूवरती 104, फक्त 5 धावा, चांगला पलटवार. आणि आता दुसऱ्या षटकामध्ये नवीन गोलंदाजी मार्कवरती रौनक आलाय. गौतमचं षटक महागडे ठरलं आणि आता रौनक त्यापुढील षटक हाताळण्यासाठी आला. दुसऱ्या इनिंगमध्ये जय 19 धावांवरती घेतोय. 3 षटकार त्याने दाखवले, 1 चौकार मिनितने दाखवला. उजव्याष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि पंच वळत असताना अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होताना दिसते. संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा तितक्या मोठ्या बनतात असं खूप कमी वेळेला पाहायला मिळालं. पण जय आणि विनीतच्या साहसाचं कौतुक करावं लागेल. त्याने खूप चांगला स्टार्ट मिळवून दिला आईजूत आणि कसराळी संघाला. पण मागील काही मॅचेस जर बघितलं तर जय बजरंग शिरगावने चांगला कमबॅक. दूरचा चेंडू प्रवृत्त केला तर खेळण्यासाठी चेंडू निघून चालला आहे. चांगली फिल्डिंग, शानदार फिल्डिंग. त्यांना जरा कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करताना दिसला आणि चेस करत असताना चेंडूला अडवलं गेलं.
तोपर्यंत 2 धाबा सफळाईनं धावून पूर्ण केल्या गेल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फक्त षटकार आणि चौकारावरती निर्भर न राहता प्रत्येक चेंडूवरती एका धाब्याला 2 मध्ये 2ला 3 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतात आणि हा प्रयत्न सातत्याने होतोय. मागील काही मॅचेसमध्ये बघितला तिथे सुद्धा ती स्थिती होती. म्हणून आई जीवदानी कसराळी संघ हा टेबल टॉपर सुद्धा राहिला होता. ओह क्या बात आहे. हलकासा बाहेरच्या दिशेने कट, चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. रोनकने केलाय कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता होती. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल हा फलंदाजावरती दडपण वाढवताना दिसणार आहे. आई जीवदानी कसराळी संघ या मॅचमध्ये जिंकण्यासाठी त्यांना धावांचा बॅलन्स हवा आहे. तो धावांचा मोठा बॅलन्स किमान 60 धावा तरी धावपलकावरती लगावणं गरजेचे असणार आहे. अन्यथा पुन्हा एच अँड गॉन. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ डिलिव्हरी. सरप्राईज केलं. दुरून खडे खेळण्याचा प्रयत्न, शरीरापासून लांबून खेळण्याचा प्रयत्न, मैदानापासून लांब घेऊन गेलाय फलंदाज जयला. पहिल्या विकेटचं बदल गॉन. आपले संकट पाहून स्वतः येतो तो धावून. हा राजा मोठ्या मनाचा येतोय कामा. आपला विजय मामा सदा येतोय कामा. आपला विजय मामा येतोय कामा. आपला विजय मामा सदा येतोय कामा. आपला विजय मामा येतोय कामा. आपला विजय मामा सदा येतोय कामा. आपला विजय मामा. थँक्यू डीजे. 26/1 2 डॉट विकेट आणि त्यानंतर नवीन बॅटर जीत मैदानाच्या आतमध्ये आलाय. हो गतीमध्ये परिवर्तन. पुन्हा एकदा रोनकची कमाल. खऱ्या अर्थाने या मॅचमध्ये जय बजरंग शिरगावसाठी त्यांच्या खेळाला रौनक आणण्याचं कार्य रोनकने केलंय. अनुशासन भरलेली गोलंदाजी, फलंदाजाला रीड करून केलेली गोलंदाजी, पाय हलत नसताना पायापासून शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केलेली गोलंदाजी, इफेक्टिव्ह गोलंदाजी आणि त्याचमुळे मोठ्या धावपलकापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न. हा प्रामाणिक प्रयत्न यशस्वी होत असताना 26/1 आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडू शिल्लक असताना चेंडू जावे. जीतचा हा फटका. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. 1 मोर विकेट डाऊन. अजून एका विकेटचं पतन. जीतला मैदान सोडावं लागतंय. मोठा हादरा टीम आई जीवदानी कसराळी संघाला. खेळ रंगती मैदानी आज झाले कैकी दशक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामा चषक. विजय मामा चषक. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्कवरती येतोय चेतन. शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती मिळाला आहे महाप्रसाद. षटकार. तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आई हवा. अरे जाईल तिथल्या अड्ड्यावर विजय मामाची आई हवा. विजय मामा करते दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. विजय मामा करतोय दावा नवीन 10 लाखाचा बक्षीस लावा. थँक्यू डीजे.
वेट. चला आपापली जागा घ्या. चला चला तुम्ही चला 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 चला
चला 35 वरती 2 शेवटचं आणि अंतिम षटक. कोणाच्या हातामध्ये चेंडू तर प्रताप. ज्या प्रतापचे आजचे प्रताप सर्वांनी बघितलेले आहेत. खूप चांगला खेळ त्यांनी दाखवला ॲज अ बॅटर ॲज अ बॉलर. आता या इनिंगला प्रतापचा हा चेंडू समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड खेळला गेला. अलंग कार्पेट चेंडू फील्ड केला जातोय तोपर्यंत 2 धाबा सहज पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 37 वरती 2. 5 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक. आज दिवसभरामध्ये खूप चांगला खेळ प्रत्येक संघाने दाखवला. कौतुक करावं तितकं कमी आहे त्या प्रत्येक संघाचं. सूर्यगणेश घासकोपरी, वाघोबा यंगस्टर शिरगाव, आर के डोंगरपाडा ब, वाघोबा जांभूळपाडा. पुन्हा एकदा हळुवार पद्धतीने टाकल्या चेंडू. प्रताप रनआउटच्या रूपाने गडी बाद होतील. येस, अमितला माघारी परतावं लागेल. गॉन. आपले संकट पाहून स्वतः येतो तो धावून. आपले संकट पाहून स्वतः येतो तो धावून. हा राजा मोठ्या मनाचा. पूर्णपणे एकच लक्ष केंद्रित केलंय फुल ऑन लेंथ वरती आणि ते सुद्धा उजव्या स्टीच्या बाहेर. त्यामुळे फलंदाजाला फटका खेळण्यासाठी पायानं हलवावं लागतंय आणि इम्प्रोवायझेशनल स्ट्रोक दाखवावे लागतात आणि त्यामुळे कदाचित जास्त अडचणी येत असं. इनसाइड आउट चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. हो वाडा कॅच. इट्स अ रिले कॅच. फलंदाज बाद. या क्रिकेटच्या मैदानात जेव्हा खेळ येतोय रंगात. अरे मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. मला भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका. मला भेटलाय विजय घरात. प्रणव विनीत 6 चेंडू 6 धावा करत असताना मैदानाबाहेर येतोय. काही वेळासाठी खेळ थांबला आणि तो खेळ थांबल्यानंतर कदाचित बॅटिंग करणाऱ्या टीमची आई जीवदानी कसराळी टीमची चांगली वेळ गेली की काय आता असं वाटायला लागलंय. चला लवकर फिल्डिंग लावून घ्या फलंदाज. तीन चेंडूचा खेळ बाकी आहे. 37 वरती 4. 37. मेघनाथ आणि प्रणव आता स्ट्राईक एंड वरती आहे. दुसरी इनिंग अजून येणं बाकी आहे. शेवटचा सामना आजच्या दिवसभरातील ग्रामीण गट आणि त्या ग्रामीण गटामधील वैतरणा अ चे सामने चालू आहेत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. उसळी घेणारा चेंडू त्याच्या उसळीला त्याच्या बाउन्सला त्याच्या गतीला परखण्यामध्ये अपयश आलंय प्रणयला आणि त्यामुळे हा चेंडू येते डॉट. जय बजरंग शिरगाव. कौतुकास्पद कामगिरी इन टर्म्स ऑफ बॅटिंग, इन टर्म्स ऑफ बॉलिंग, इन टर्म्स ऑफ फिल्डिंग आणि त्यामुळे हा संघ आता थोडासा बरचड वाटू लागलाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू हवेत. यष्टरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. लेग बाईचा इशारा पंचांकडून येतोय. एकदा धावून कंप्लीट केली जाते सिंगल. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 38 for 4. जर षटकार आला तर 44, चौकार आला तर 42, सिंगल आला तर 39, डबल आला तर 40, विकेट आली तर मात्र 38. लेट्स सी काय घडतंय. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर, लास्ट बॉल ऑफ द इनिंग. हो यावेळेला पुन्हा एकदा ब्लाइंडर. कदाचित इथे विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल आणि फलंदाज बाद. अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ संपला आणि 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलक कधी धावा आहेत 38. 39 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय. ते टीम आई जीवदानी कसराळी या संघाच्या वतीनं जय बजरंग शिरगाव या संघासमोर. लगेचच फलंदाज पाठवायचे आहेत. लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण अंधार झाला तर त्याला आम्ही जबाबदार नसू. तुम्हाला खेळ तर करावाच लागणार आहे. जशी दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल पुन्हा एकदा या 39चा पाठलाग, 39चा बचाव. बघा एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मामाच्या वतीने करण्यात आली आहे. प्रत्येक मॅचचा स्कोर हा तुमच्या नेट 100 मध्ये काउंट होणार आहे.
एव्हरी मॅच स्कोर विल बी येस. नाही, तुम्हाला तुमच्यासाठी फायनल नाही, तुम्हाला फायनलमध्ये जाण्यासाठी मदत करणारी असणार आहे. तुम्ही जितक्या चांगल्या धावा बनवणार, जितक्या चांगल्या रीतीने खेळ करणार, जितका फासला ठेवणार, त्याचा फायदा तुम्हाला क्वालिफाय झाल्यानंतर त्या रेसमध्ये पुढे राहण्यासाठी मदत करेल. त्याच्या बळावरती तुम्ही फायनलमध्ये जाऊ शकता. सो खूप इंटरेस्टिंग ही बाब आहे आणि मला वाटतं या टेनिस क्रिकेटच्या पटलावरती पहिल्यांदा काहीतरी असं करण्यात आलं आहे आणि त्यामुळे विशेष कौतुक विजय मामांचं, खास करून V24 फाउंडेशनच्या सर्व कार्यकारिणीचं, ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपल्या सर्वांसमोर सादर करण्यात आली आहे. लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या. शेवटची 4 षटकं, 39 धावांचा बचाव, 39 धावांचा पाठलाग आपण पाहणार आहोत आणि ज्यावेळेला हा खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारला जाईल त्यावेळेला मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळणार आहे पुन्हा एकदा लिटल मास्टर प्रशांत आठवडे सरांचा. थँक्यू भरत. महत्त्वाचा सामना आज दिवसभर भरत मोरे यांचा आवाज या ठिकाणी मायक्रोफोनवरती घुमत होता. या स्पर्धेचं धावतं समालोचन त्यांच्या अमुक वाणीतून आपण ऐकलेलं आहे. काल संदीप गवण, उद्या तुकाराम मांगेला यांचा आवाज या मंचावरती घुमणार आहे. अत्यंत महत्त्वाचा सामना. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकण्याकरता. विनीत जिंकण्याकरता 39 धावांची आवश्यकता. सुरेख कामगिरी, सुंदर कामगिरी या स्पर्धेमध्ये निश्चितच झालेली आहे. सामना लगेच सुरू करा, वेळ घेऊ नका जास्त, नाहीतर पेनल्टी लावण्यात येणार आहे. पहिला चेंडू ऑफ्टमच्या खूपच बाहेर. टाळ्यांचा गजर सुरू झालेला आहे. डगआउटमध्ये टाळ्यांचा, शिट्ट्यांचा गजर सुरू झाला आहे. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्याचबरोबर TV अंपायर प्रताप म्हात्रे, प्रताप भोईरनं देखील हे मैदान गाजवले. विनीतचं षटक अतिशय महत्त्वाचं आहे. एक भविष्यवाणी झाली आहे, महेश पाटीलने केले. बघूया काय घडतंय. जय बजरंग शिरगाव, व्हाईट बॉलचा इशारा. जय बजरंग शिरगाव की आई जीवदानी कसराळी, कोणता संघ जिंकणार आहे? विनीत लयबद्ध गोलंदाजी करत नाही, दिशाहीन गोलंदाजी करतो आणि त्याचा परिणाम बघा. व्हाईट बॉलचा इशारा. जय बजरंग शिरगाव संघानं आज दिवसभरामध्ये केलेला खेळ अफलातून आहे, लक्षवेधी आहे आणि आज पाठीराखे देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेत. काल देखील आपण बघितलं अशाच प्रकारचं वातावरण संध्याकाळी होतं. हा चांगला चेंडू आहे. ही ओळख आहे विनीतची. तिखट मारा करायचा, अचूक मारा करायचा, नियंत्रित मारा करायचा, ही त्याची ओळख आहे. आता 4थ्या स्टंपवरती किंवा 5व्या स्टंपवरती तो गोलंदाजी करतो. यापूर्वी 7व्या 8व्या स्टंपवरती गोलंदाजी त्याने केली आणि त्यामुळे व्हाईट बॉलचा इशारा झाला. आता मात्र एक चांगला चेंडू, डॉट बॉल, आणि हे डॉट बॉल तुम्हाला ऊर्जा देतील. ऑन साईडला खेळलाय, फटका तर चांगला आहे, परंतु क्षेत्रविभागाची रचना जर बघितलं तर क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती ठेवला गेला आहे. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, त्याचा फायदा घेत 2 धावा पूर्ण झाले आहेत. आता 39 धावा तुम्हाला डिपेंड करायचं तर एक म्हणजे डॉट बॉल महत्त्वाचे आहेत, दुसरं म्हणजे विकेट महत्त्वाचं आहे, तिसरा फॅक्टर आहे चांगली गोलंदाजी होत असेल तर उत्तम प्रकारचं क्षेत्ररक्षण देखील पाहिजे, तरच या 39 धावा तुम्हाला रोखता येतील, डिपेंड करता येतील. विनीत गोलंदाजी मार्कवरती सज्ज असेल. स्विंग अँड मिस, ही ताकद आहे, ही कला आहे, हे कौशल्य आहे गोलंदाजाचं विनीतचं. परंतु दुसऱ्या बाजूला म्हात्रे साहेब काय करतायत? एक मोठा फटका खेळतायत, ताकदीचा वापर करतायत. डोकं शांत ठेवून क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, जे भारतीय संघासाठी नेहमीच धोनीने केलं. मैदानावरती 39 धावांचा पाठलाग, विनीतची अफलातून गोलंदाजी, शानदार कामगिरी करत असताना बाउन्सर टाकलाय. काय चेंडू टाकलाय, अतिशय दर्जेदार. टप्पापर्यंत उसळी घेणारा चेंडू होता, ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही आहे. आपटबार चांगला फुटलाय. 2 व्हाईट बॉल आणि त्यानंतर आता गाडी पट्टीवरती आले विनीतची. 2 व्हाईट बॉल, 1 डॉट बॉल, नंतर एक अत्यंत महत्त्वाचे डबल धाव, 2 डॉट बॉल. आई चांगला चेंडू आहे, सुरेख, दर्जेदार. दर्जा हा विनीतचा दर्जा आहे. महेश पाटीलने याचाच उल्लेख केला होता की विनीतची गोलंदाजी अफलातून आहे. पहिल्यांदा त्याला सूर सापडला नाही, तो बेसूर होता, पण आता त्याला सूर सापडला. लयबद्ध गोलंदाजी करत असताना विनीत. 39 धावा तुम्हाला वाचवायचे असेल तर अशाच प्रकारच्या गोलंदाजी आवश्यकता आहे. आता मात्र या ठिकाणी या मॅचमध्ये प्रताप म्हात्रे काय या ठिकाणी करणार आहे, काय त्याचा इंटेन असेल. फटका चांगला आहे, रस्त्यावरती पाठवलाय आणि आता डगआउटमध्ये बसलेले प्रेक्षक किंवा डगआउटमध्ये बसलेले खेळाडू म्हणतायत प्रतापचा हा फटका
कडक षटकार. थँक्यू. बॅट मिळाला आहे. मॅच बॉल परत आलेला आहे. वैतरणा गट अ मध्ये आपण सध्या हा शेवटचा सामना बघतोय. 18 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता. काय फटका खेळला होता. म्हणजे पहिल्यांदा आपण बघितलं तर बॅट्समन मैदानावरती आहे प्रताप. त्यानं बॅटिंग केली टुकटुक टुकटुक आणि त्यानंतर एक टकाटक फटका खेळला षटकार. आकुंठामधला चेंडू हुक केलाय सौरभच्या बॅटमधनं. चेंडू सीमारेषा पार चौकार. रुबाब त्याचा हैरायले नावात जय जयकार. रुबाब त्याचा हैरायले नावात जय जयकार. विजय मामा. थँक्यू डीजे. अत्यंत महत्त्वाचा सामना. 39 धावांचा आव्हान. दाबलका दाबाय 14. जय बजरंग शिरगाव. कालचा दिवस आदर्श फणसपडा संघाचा होता. आजचा दिवस कोणाचा आहे. कसराळी की शिरगाव. 17 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता. थांबलाय गोलंदाज. टाळ्यांचं गजर सातत्यानं होतोय. उल्हासित झालेले चेहरे, पॉवरफुल झालेली बॅटिंग आणि आता विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आतुरलेले ही सगळी मनं. समालोचन कक्षाकडनं गोलंदाजी करतोय प्रणय. राऊंड विकेट मारा. जास्त शफल झाला होता. वो बुलाती है मगर जाने का नहीं. आप शफल हुए हैं लेकिन वाइड देने का नहीं. काफी ऑफ टाइम के बाहर आए थे. सूर्यकांत बॅट एज आहे का. एज आहे. वा. स्पोर्ट्समन स्पिरिट पण आपल्याला बघायला मिळते. त्याचबरोबर खूप चांगलं काम मैदानावरती खेळाडूकडून स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं. ॲक्शन रिप्लेमध्ये या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत. डगआउटमध्येच बसायचं आहे. खेळाडूंनी डगआउटमध्येच बसा. नवीन बॅटर दाखल झालाय मैदानावरती. चेतन. ऑन साईडला फटका तर चांगला खेळला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. ओ काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. त्याला काय लागले का बघा. पाणी वगैरे पाहिजे का. परंतु या मित्रासाठी एकदा टाळ्यांचा गजर करा. टाळ्यांचा गजर करा. अफलातून क्षेत्ररक्षण. विजय मामा चषक 2026 मधलं हे सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी प्रेझेंट केलंय. चेंडू आतमध्ये आणलाय. फक्त आता तो त्या ठिकाणी कुठे उभा होता, जेव्हा डाईव्ह केलंय, झेपावलाय, ते या ठिकाणी आता पाहिलं जाईल. खालिद बाय टीव्ही अंपायर आहेत. संध्याकाळचं सत्र विजय मामा चषक. अद्भुत खेळ मैदानावरती. प्रताप आणि चेतन मैदानावरती आहेत. चौकार आहे. प्रयत्न चांगला होता. दादा तू ठीक आहेस ना. काही प्रॉब्लेम नाही ना. क्षेत्ररक्षण उच्च कोटीचं झालंय. बघा काय होतं बघ. क्षेत्ररक्षण अत्यंत महत्वाचा डाव आहे. एफर्ट अप्रतिम होता. आताही काय करू शकत नाहीये. विजय मामा चषक 2026 दणदणीत चौकार. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. मैदानी सामना रंगलाय बघाया आले रसिक. कन्नन सारगावात भरलाय विजय. थँक्यू डीजे. जय बजरंग शिरगाव संघ. धाबलका धाबा आहेत 22-22 ला 1. 14 चेंडूमध्ये 17 धाबांची आवश्यकता. सामना रंगतदार होणार का पाहूया. 2 विकेट पाहिजे. 2 विकेट जर आल्या तर कसाळी संघ कमबॅक करू शकतो. क्षेत्ररक्षणाची विभरचना बदलले. धावसंख्या 22. बॅटची कड. विकेट पाहिजे. विकेट आले. सामना पुन्हा एकदा बदलतोय. सामन्याचा रंग पुन्हा एकदा बदलतोय. फलंदाज बॅक टू द पेबल मध्ये जात असताना डावखुरा चेतन. या चंदन सरवाल्यांनी विकासाला आणलंय गती. या चंदन सरवाल्यांनी विकासाला आणलंय गती.
अरे किंग मेकर आहेत किती ना जरा बॅट्समन लवकर मैदानावरती, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. अगदी महत्वाचा सामना. काय या ठिकाणी पुन्हा एकदा कलाटणी घेतोय का? बघा, भाकरी करपण्यापूर्वी ती परतणं गरजेचं आहे. या ठिकाणी पण ती विझण्यापूर्वी त्यामध्ये तेल टाकणं गरजेचं आहे. सामना पराभूत होण्यापूर्वी विकेट घेणं गरजेचं आहे. ती विकेट आलेली आहे. कसाळी संघाला त्याची नितांत आवश्यकता होती. 13-17 वेळ जास्त घेऊ नका. सामना अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु मार्कवरती गोलंदाज सज्ज असेल. हा फटका कुठे आहे? ढगात आहे, ढगात आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती आहे. या चेंडूवरती केला आघात. चेंडू पाठवलाय प्रेक्षकात. षटकार. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. विजय मामा क्रिकेट चषक, क्रिकेट स्पर्धा भव्य आकर्षक. चंदन सरची शान, विजय घरत मामा महान. या घरी सेनेची शान. दडदड पुन्हा एकदा वाढले. 12 चेंडूमध्ये 11 धाबांची आवश्यकता. सामना जिंकण्याकरता समीकरण आपल्या स्क्रीनवरती आहे. फक्त जास्त वेळ जाणार नाही याची काळजी घ्या. विकेट पडल्यानंतर भयान शांतता होती, परंतु त्यानंतर जयनगाबा ठोकरला षटकार सामन्यामध्ये जान टाकतोय, प्रेशर रिलीज करतोय. पण एक चांगला चेंडू, एक विकेट, सामन्याचं चित्र पुन्हा एकदा बदलेल. आईब जीवदानी कसराळी आणि जय बजरंग शिरगाव या दोन संघादरम्यान महत्त्वाचा सामना. रंगतदार स्थिती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज लकी. हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. विकेटची आवश्यकता. पकडला झेल आणि या ठिकाणी संपलाय प्रताप म्हात्रेचा खेळ. 11-11. काय सामना मैदानावरती. वाह. हे विजय मामाचा बायोडेटा, कागरी सेनेचा पुढारी मोठा. क्रिकेट स्पर्धेत सिंहाचा वाटा, स्पर्धेसाठी खर्चितो नोटा. हे इमानी नेता, कर्तव्य दक्ष, पालघर जिल्हा. थँक्यू. बिंबर चेंडू पहा या ठिकाणी पाहिला जातोय. इट्स अ फेड डिलिव्हरी. फलंदाज बाद. 11-11. काली सामना रोमर्षक. आजही या ठिकाणी उत्कंठवर्धक सामना. फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन प्रताप. मैदानावरती लकीनं अत्यंत सुंदर कामगिरी केली. विकेट घेतलाय. 11 चेंडूमध्ये 11 धाबांची आवश्यकता. टाळ्यांचा गजर होतोय डगआउटमध्ये. विकेट पडली म्हणून डगमगून जाऊ नका, कारण पराभवाची भीती बाळगणारे कथित इतिहास या ठिकाणी लिहित नाहीत, त्यामुळे इतिहास घडवत नाहीत, ते तुम्हालाही माहिती आहे. महत्त्वाच्या क्षणी लकीला यश मिळालेलं आहे. नवीन बॅटर दाखल झाला मैदानावरती. रौनक. 11 चेंडूमध्ये 11 धाबांची आवश्यकता. ऑफटॉपच्या बाहेरचा चेंडू थर्ड मॅनला गेला अतिशय वेगानं. तो जाईल सीमारेषा पार. धावमिती 4. पलटवार चौकार. गावोगावी अन गल्लो गल्ली चर्चेचा विषय हाच एक. खेळ रंगती मैदानी आज झाले. थँक्यू डीजे. परिस्थिती कशी असू द्या, उत्तर तुम्हाला बॅटनीच द्यायचं आहे. तुमच्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आणि उत्तर दिले मैदानावरती. रौनक नंबर 4 धाबांनी चौकार. या चौकाराने पुन्हा एकदा सामन्याचं चित्र बदलतंय. 10 चेंडूमध्ये 7. चांगला चेंडू आहे. अजून 2 चांगले चेंडू टाकायचे आहेत. अजून 2 स्वप्नमय चेंडू तुम्हाला टाकायचे आहेत. 9-7. संकटाच्या काळात स्वतःला सातत्यानं सांगा, शर्यत अजून संपलेली नाहीये, कारण मी अजून जिंकलेलो नाहीये, सामना संपलेला नाहीये. हा लकी आहे. हा लकी आहे मैदानावरती. एक विकेट घेतलाय. एक चांगला चेंडू टाकलाय. एकदा नशिबाचे 7 बॅट्समॅनला भेटले. काही होऊ शकतं या मॅचमध्ये. अजूनही हा सामना संपलेला नाहीये. क्षेत्ररक्षणाची विवरचना थोडीशी बदलली जाते. संध्याकाळचा सत्र सूर्य मावळतीला चाललाय. ऑफसाईडला थर्ड मॅन पॉईंट कव्हर, एक्स्ट्रा कव्हर. ऑलरेडी 5 क्षेत्ररक्षक आहेत. गोलंदाजी मार्कवरती लकी. अबे चेंडू आहे. फाईन लेगला क्षेत्ररक्षक पकडणार का? झेर पकडलाय. ड्रीम बॉल. सामना पुन्हा एकदा बदलतोय. पराभव लागतोय सर्वांच्या जिवारी. जिंकण्यासाठी धडपड सारी. विजय मामाच्या शक्का 2026 जिंकण्याची झाली तयारी. पाहूया कोण भरते कोणावर भारी. 8 चेंडूमध्ये 7 धाबांची आवश्यकता. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामाच्या शंख. पालघर जिल्ह्यामध्ये गाजतोय विजय मामाच्या शंख.
मैदानावरती संध्याकाळचं सत्र असलं तरी हलकीशी थंडी जरी पडत असली ना तरी सामना गरमागरम आहे. कडक सामना मैदानावरती 8-7. कोण कोणावर करणार मात, कोण कोणाची देणार साथ. अत्यंत महत्वाचा सामना. बॅट्समन मैदानावरती दाखल झालाय गौतम. 32-4 जय बजरंग शिरगाव. अबे चेंडू आहे लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक झेल होणार का? पकडला झेल. 7-7 मामा या ठिकाणी उठलेले आहेत. इथे व्यासपीठावर सगळे जे प्रेक्षक आहेत किंवा मान्यवर ते आता उठलेले आहेत कारण सामना कलाटणी घेतोय, सामना बदलतो आहे. 32-5 सामना अटीतटीचा आहे. सामना अटीतटीचा आहे. नवीन बॅट्समन मैदानावरती येतोय. लवकर या लवकर या, जास्त वेळ घालू नका. संध्याकाळचं 17 टप्पापर्यंत उसळी घेणार चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा होता. काय झेल पकडलाय, काय झेल पकडलाय. वाह, रनिंग कॅच आहे, स्टनिंग कॅच आहे. अप्रतिम कामगिरी केली आयुष. वा आयुष मैदानावरती हा झेल पकडतोय. डिका स्पोर्टवरती हा झेल पुन्हा एकदा पहा. एक अप्रतिम प्रयत्न पॉईंटच्या दिशेने केला गेला होता, तो देखील अफलातून होता. लकीचा जो प्रयत्न होता त्यानंतर हा आयुषचा झेल. वाह. आणि आता लकी गोलंदाजी मार्कवरती आहे. 7-7 गोलंदाज ऑन हॅट्रिक आहे का? ऑन हॅट्रिक. कुठून सामना कुठे आलेला आहे बघा कसं सामन्याचं चित्र बदलतंय. 10ला जिंकण्याकरता 7ची आवश्यकता होती, आता 7-7. ऑन हॅट्रिक गोलंदाज लकी. नवीन बॅटर दाखल झालेला आहे साहिल. टर्नमॅन पॉईंट कबर एक्स्ट्रा कबर लॉंग ऑन. फटका चांगला खेळला ऑन साईडला. क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती एकच धाव मिळाला नाही, एकपेक्षा जास्त नाही आहे. याचा अर्थ 6-6. तुम्ही या सामना पहा. विजय मामा चषक 2026 हा थरार. कोण करणार पलटवार, कोण करणार या ठिकाणी शिकार. मैदानावरती अद्भुत थरार पाहतोय. चला वेळ घेऊ नका जास्त. 6-6 पैसा वसूल मॅच आहे. काल आदर्श फणसपाडाने जल्लोष केला. जास्त वेळ घेऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. 33-5 आहे जय बजरंग शिरगाव. सामने घना अंधेरा है, पहाड़ को चिर के रास्ता बनाना है. मुश्किल है लेकिन नामुमकिन नहीं है. मजा आएगा दर्शकों के लिए. काय सामना या ठिकाणी बघायला मिळतोय. 33-5 6-6. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जय. पहिला चेंडू ऑन साईडला गॅप मध्ये खेळलाय. चौकार, विजयाचा चौकार आहे. आपले संकट पाहून स्वतः येतो तो धावून. आपले संकट पाहून स्वतः येतो तो धावून. हा राजा मोठा. थँक्यू डीजे. काळजाचा ठोका चुकला होता जेव्हा 6-6ची आवश्यकता होती आणि याच दरम्यान साईंच्या बॅटमधून आलेला चौकार. 5-2 10-7 वरून 7-7 6-6 आणि आता 5ला स्थिती आहे 2. बघूया काय घडते काय बिघडते. गोलंदाजी मार्कवरती जय खेळण्याची जबाबदारी साहिलची. जय बजरंग शिरगाव. थर्ड मॅन पॉईंट कावा इश्कावा लॉंग अप लॉंग ऑन मिड विकेट. फटका चांगला खेळलाय. अंधारात मैदानावरती चमकणारा सूर्य साहिल. ज्या मैदानात आमच्या पराभवाची चर्चा झाली त्याच मैदानावरती विजयाचा गुलाल उधळल्याशिवाय मागं फिरायचं नाही हे या ठिकाणी ठरून आलं. ते जय बजरंग शिरगाव ते आले, त्यांनी पाहिलं, ते जिंकले आणि आता मैदानावरती विजयाचा जल्लोष करत असताना या क्रिकेटच्या मैदानात जेव्हा खेळ येतोय रंगात. भेटलाय विजय घरात मामाच्या चषकात खेळायचा मोका.